नमस्कार। ही आमची मापेगावची पुनर्वसन झालेला आहे आणि या मापेगावच्या पुनर्वसनमध्ये हा मुख्य रस्ता आहे जो की वरले दोन भागामध्ये गावाला विभाजन करून या वरच्या भागात लोकांची जी अवस्था आहे ही आपण पाहू शकता की आज अक्षरशः इथे चालताना कुठल्याही प्रकारचं चालता येत नाही। तर गाडी किंवा मग जे गावातील वृद्ध व्यक्ती असतील यांनी कसं चालायचं हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। पण गावातील जे काही प्रशासन आहे याच्याकडे कोणी लक्ष देत नाही। दरवर्षी हाच प्रश्न, प्रत्येक वर्षी पावसाळ्यात हा प्रश्न कोणीही मार्गी लावायला तयार नाही। कित्येक वर्ष लोक त्रास सहन करायला तयार आहेत पण कोणाच्या विरोधात आवाज उचलायला तयार नाही आहेत। ही सगळ्यात मोठी आहे। प्रशासन नेमकं कोटीचे टेंडर या गावाला देतंय। पाहिलं तर गाव जवळपास 15 वर्षापासून गाव हे पुनर्वसित गाव आहे आणि या गावाला पुनर्वसित असून सुद्धा खूप मोठाले असे टेंडर या गावात कोटीचे टेंडर आले। बोगस कामाला खूप प्रचंड असं प्रशासन इथं निधी देतं पण गावाच्या प्रश्नासाठी गावाला जे हवंय त्यासाठी कधीही प्रशासन इथे निधी देत नाही की येत नाही। हा गाव लेवलचा प्रश्न नसून प्रशासनाचा प्रश्न आहे। प्रशासनानं वेळेत मापेगाव बुद्रुक येथील जे काही महत्वाचा रस्ता आहे, प्रत्येक रस्त्याची हीच घाण आहे। तो एकही रस्ता असा नाहीये की तो चांगला आहे। नेमकं जे पुनर्वसन विभाग आहे नेमकं करतंय काय? प्रशासनानं गेल्या 15 वर्षापासून हे गाव पुनर्वसित आहे। याला एक तर रस्ते नाही आहेत, नाल्या नाही आहेत आणि गावकऱ्यांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न प्रत्येक कार्यालयापर्यंत पोहोचून देखील त्याच्यावर कुठल्याही प्रकारची दखल या प्रशासनाने घेतलेली नाहीये। आज बघायला गेलं तर इथे पूर्ण रस्ता हा कुठल्याही प्रकारचे लहान लेकरं असतील, वृद्ध व्यक्ती असतील, सर्वसामान्य व्यक्ती असेल, कोणताही व्यक्ती असेल या व्यक्तीला कुठेही चालता येत नाहीये आणि याच्यावर प्रश्न उठल्याला कुठल्याही प्रकारचं कोणालाही यावर गांभीर्य नाहीये। आणि विशेष म्हणजे सांगायचं म्हणलं तर इथली ग्रामपंचायत आहे आणि ही ग्रामपंचायत नुसतं नामधारी ग्रामपंचायत असल्यासारखी आहे, कारण या ग्रामपंचायतला काहीही घेणं देणं नाही। आज बघायचं झालं तर प्रत्येक ठिकाणी बोगस काम आहे। एकही काम असं नियमानं आणि कारवाईने झालेलं नाहीये आणि जो रोड आतापर्यंत जे बी रोड झाले ते पूर्ण बेकायदेशीर आहेत आणि कुठल्याही प्रकारचं चांगलं काम या ग्रामपंचायत मार्फत असो या प्रशासनामार्फत असो इथं झालेलं नाहीये। गेल्या 8-10 दिवसापासून म्हणण्यापेक्षा महिना झालं ग्रामपंचायत जे काही अधिकारी आहेत त्यानंतर गावाचे जे प्रशासन आहे या प्रशासनाला मी वेळोवेळी सांगून सुद्धा इथं कुठल्याही प्रकारचं दखल या गावकऱ्यांची घेतली जात नाही, कारण त्यामध्ये गावातील व्यक्ती ओरडत नाहीत। प्रश्न जे आहेत ते प्रशासनापर्यंत पोहोचत नाहीत म्हणून गावातील अवस्था अशी आहे। प्रत्येकाने आवाज उठवल्याशिवाय इथे कुठल्याही प्रकारचा विकास होणार नाही किंवा आपले प्रश्न आपल्यालाच मार्गी लावावे लागतील। त्यासाठी जर प्रशासनाने वेळेत दखल घेतली नाही तर गावातील सर्व लोकांनी मिळून आम्ही तहसील कार्यालय असो किंवा SDM कार्यालय असो किंवा ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायतवर आम्ही मोठा असा आमचा आक्रोश आहे तो आक्रोश दाखवल्याशिवाय प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी आणि जो काही लोकांची समस्या आहे ही या रोडमध्ये कमीत कमी सध्या तरी मुरुम वगैरे टाकून तरी रस्ता यांना करून द्यायला पाहिजे होता पण आतापर्यंत कोणीही केलेला नाही। नेमकं ही ग्रामपंचायत करते काय? ही अशी ग्रामपंचायत नसलेली बरी आहे, कारण असे जर लोकांचे प्रश्न निवडून हे सरकार कशासाठी असतंय आणि हे प्रशासन कशासाठी असतं, ग्रामपंचायत कशासाठी घेतलेली असते? तर ग्रामपंचायत ही लोकांचे प्रश्न जे काय आहेत ते मार्गी लावण्यासाठी येतं। आज बघितलं तर कुठल्याही प्रकारचं ग्रामपंचायतचं काम अर्थशून्य आहे। ग्रामपंचायतने तर लाखो रुपये पडून येतं पण जनतेसाठी वापरायसाठी यांच्याकडे 1 रुपयाही नाहीये। नेमकं ग्रामपंचायत नेमकं करते काय? ह्या ग्रामपंचायतचे नेमकं कर्तव्य काय आहेत? या ग्रामपंचायतनं नेमकं लोकांसाठी काय केलंय? तर ही ग्रामपंचायत मी माननीय कलेक्टर साहेबांना विनंती करतो की ग्रामपंचायत नसलेली बरी आहे, कारण इथं जर कामच होत नसतील, लोकांचे प्रश्नच मार्गी लागत नसतील तर ही ग्रामपंचायत नसलेली बरी आहे। त्यामुळे मी लवकरच माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन ही ग्रामपंचायत जे काही निधी आहे तो निधी पूर्णपणे वापरला पाहिजे आणि जर हा वापरता येत नसेल किंवा ग्रामपंचायतचा हा निधी कुठल्याही प्रकारच्या कामा येत नसेल तरी ग्रामपंचायत पूर्णपणे रद्द करून या गावाला पुन्हा बेकायदेशीर ग्रामपंचायत असून सुद्धा या ग्रामपंचायतमध्ये पूर्णपणे पुनर्वसित गाव असून यामध्ये जिल्हा परिषदचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नसताना बेकायदेशीर निवडणूक घेऊन ही ग्रामपंचायत अस्तित्वात आणली आणि प्रभाग रचना नसून सुद्धा इथे जुन्या गावाची प्रभाग रचना दाखवून ही ग्रामपंचायत अस्तित्वात आणलेली आहे। तर माननीय कलेक्टर साहेबांना मी विनंती करतो की
ही ग्रामपंचायत तात्काळ रद्द करून यावर जेवढा निधी आहे तो निधी सर्व गावकऱ्यांच्या हितासाठी वापर करावा आणि हे जो काही प्रश्न आहेत गावातील हे तात्काळपणे निपटून लोकांना न्याय द्यावा आणि लोकांच्या समस्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं। मला एवढंच म्हणायचं आहे की ग्रामपंचायत असो या प्रशासन असो कुठल्याही प्रकारचे आम्हाला प्रशासनाशी द्वेष नाही आहे, पण आमच्या लोकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून लोकांचे जे प्रश्न आहेत हे मार्गी लागल्याशिवाय पर्याय नाही। कारण लोक आज खूप त्रास सहन करून देखील प्रशासनाला याच्यावर काही घेणं देणं नाही। प्रत्येक अधिकाऱ्याला फोन केला, ग्रामसेवकला केला, त्यानंतर ग्रामपंचायतमधील प्रशासनाला फोन केला, ते कुठल्याही प्रकारचे रिस्पॉन्स देत नाहीत, फोन केल्यानंतर फोन उचलत नाहीत। असे ग्रामविकास अधिकारी काय कामाचं? जर बघितलं तर आज महिना दोन महिने जर त्यांना बोलून सुद्धा जर साधा 2 ट्रिप मुरुम टाकता येत नसेल तर जे ग्रामपंचायतच्या खात्यावर लाखो रुपये पडून येते कशासाठी आहेत? लोकांसाठी आहेत की नुसतं ग्रामपंचायतचा निधी आहे उपलब्ध म्हणून हे दाखवण्यासाठी? हेच नेमकं प्रश्न लोकांसमोर आहे। तर शासनाने लवकरात लवकर या रोडची दुरवस्था झालेली ही लवकरात लवकर चालू करून लोकांना चांगल्या पद्धतीने रस्ता करून द्यावा एवढीच मी विनंती करतो।